Student, in before video we have to learn uh, which is a solid substance and their management. मग कशाच्या मार्फत ते सॉलिड सबस्टन्स मिळत असतात आणि कसे. ओके, हे आपण बघितलं. इन दिस व्हिडिओ वी हॅव टू लर्न पिरियड रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ वेस्ट. मग कोणत्या म्हणजे कोणता आयटम असेल की त्याला कुजण्याला किती वेळ डेज लागतात किंवा महिने लागत असतात ते आपण बघणार आहे. बघा बनाना पिलिंग्स दिले आहे. ओके, बनाना पिलिंग्स दिले आपल्याला 3 ते 4 वीक्स. म्हणजे याला केळ्याच्या सालीला 3 ते 4 आठवडे लागत असतात कुजण्यासाठी. नंतर क्लोथ बॅग्स, कपड्याच्या बॅग्सला 1 महिना लागतो, 1 मंथ. रॅक्स दिलेले आहे 5 मंथ. वुलन सॉक्स 1 इयर. वूड 10 to 15 इयर्स. लेदर शूज 40 to 50 इयर्स. बघा, आपण जे चामडी बुटं आपल्या घालत असतो ते चामडी बुटांना 40 ते 50 वर्ष लागत असतात कुजण्यासाठी. म्हणजे ते किती प्लॅस्टिक त्याच्यामध्ये मिक्स असते. बघा, टीन कॅन्स 50 to 100 इयर्स. ॲल्युमिनियम कॅन्स 200 to 250 इयर्स. सर्टन प्लॅस्टिक बॅग्स 10 lakh इयर्स. थर्मोकॉल, स्टेरोफॅन कप इन्फानाईट ड्युरेशन. बघा, थर्मोकॉलपासून जे काही ॲटम बनलेले असतात त्यांची तर गणतीच नसते की ते कधी कुजणार आहे. म्हणून आपण यूज करत असताना थर्मोकॉल जे असतात, जे मटेरियल्स असतात त्यांना आपल्याला टाळायचं आहे. बघा, पिक्चर्समध्ये दिसत आहे की वेट वेस्ट, ड्राय वेस्ट, पेपर, ग्लास, प्लॅस्टिक, मेटल. मग या अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस आपला कचरा काढत असतो घरामधला, त्या घरामधील कचरासुद्धा एकाच डस्टबिनमध्ये पूर्ण एकत्र न करता सगळं वेगवेगळं साठवायचं आणि तसं वेगवेगळं टाकायचं असतं. जेणेकरून जे प्लॅस्टिकचे मटेरियल असतील किंवा मेटलचे असतील त्यांचा रियूज करता येईल आणि जे काही कुजण्यासारखे असतील त्यांना जमिनीवरती कुजण्यासाठी ते लोक कचरा गाडीवाले टाकून देतील अशा पद्धतीने. मग डिझास्टर मॅनेजमेंट काय मत असतं? व्हेरियस नॅचरल डिसीजेस लाईक thunderbolts, lightning, floods, fire, and man-made disaster like accident, bomb explosion, chemical accident in industries, stampedes in mass gathering, in a gathering, riots etc. occur around us from time to time. They cause large-scale damage to life and property. फॅक्टरीजमध्ये, इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या ॲक्सिडंट होत असतो किंवा वीज पडून एखाद्याला हानी झालेली असते किंवा पुरामध्ये वाहून कोणी जात असेल तर असे काही ना काही आपत्ती येत असतात. तर त्यासाठी आपण टाईम टू टाईम काय करत असतो आणि काय केलं पाहिजे हे आपल्याला लर्न करायचं आहे. बघा, कॅन यू टेल व्हॉट आर टाईप्स ऑफ causalades that are seen to occur in different types of disaster. मग तुम्ही कोणत्या कॉजलाइट्स बघितल्या, कोणते ॲक्सिडेंट बघितले असतील तर त्यावरती तुम्ही काय उपचार केले असतील तर ते बघा, किंवा काय उपचार करायचे आहे आपल्याला ते बघा. फर्स्ट एड टू डिझास्टर व्हिक्टीम. मग कोणी आजारात किंवा जखमा झालेल्या असतील तर त्या व्यक्तीसोबत आपण काय केलं पाहिजे? The main objective of first aid is prevention of death, preventing deterioration of health and starting the process of rehabilitation. Hence, it is important to know about emergency measures or first aid practices to be followed. मग जे काही आपल्याला फर्स्ट एड म्हणजे त्या कोणी जर मृत्यू झालेला असेल किंवा कोणाच्या जास्त तब्येत खराब झालेली असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपण त्याच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग बेसिक प्रिन्सिपल त्याचे काय आहे बघा. लाईफ अँड रेस्क्युलेशन ABC. रेल्वे. इफ विक्टीम हॅज डिफिकल्टी ब्रीदिंग द हेड शुड बी held in a backward sloping position on chin should be raised so that respiratory passage remains open.
मग जर काही बघा या पिक्चर्समध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने एखादा जर पेशंट असेल, त्याला ब्रिदिंगसाठी श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल किंवा त्याला मायनॉर अटॅकसारखं होत असेल, तर त्यावेळेस त्याला जमिनीवरती लेटवायचं आहे आणि त्याची जी हनोटी आहे ती हनोटी तुम्हाला वर ते डोक्याच्या साईडला म्हणजे मान अशी उंच अशी करायची आहे, जे पिक्चर्समध्ये आपल्याला दिसते या पद्धतीने आपल्याला करायचं आहे, जेणेकरून त्याचा जो श्वास नलिका जी असेल ती ओपन होईल. ओके. सेकंड आहे ब्रीदिंग. इफ ब्रीदिंग हॅज स्टॉप द विक्टिम शुड बी गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ रिस्पिरेशन. बघा जर एखाद्या व्यक्तीला खूपच त्रास होत असेल ब्रिदिंगचा, तर त्याला आपल्या माउथच्या म्हणजे आपल्या तोंडाचा वाटेत श्वास माउथ टू माउथ श्वास देऊन त्याचा आपल्याला जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्क्युलेशन. इफ द व्हिक्टिम इज अनकॉन्शियस, then after giving mouth to mouth respiration twice, the heart should be pressed down hard by pressing the chest with both palms. These two actions should be repeated ultimately about 15 times. This is called cardiopulmonary resuscitation, CPR. It helps to bring the circulation back to normal. बघा, जर एवढं करून सुद्धा त्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रासच होत असेल, तर काय करायचं आहे, त्याची छाती आपल्याला दोघी हाताच्या तळव्यांनी 15 वेळा दाबायचे. दाबायचे म्हणजे असं एकदम दाबायचे का जोर लावून, पण मग आपले हात पाम खाली म्हणजे हात काढत पुन्हा दाबत पुन्हा काढत हात असं 15 टाईम करायचं आहे, जेणेकरून त्याची जी कार्डिओपल्मनरी सिस्टीम आहे ते स्टार्ट व्हायला लागेल किंवा नॉर्मल कंडिशनमध्ये येईल यासाठी. ओके. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन इम्प्लिमेंटेड थ्रू प्रॉपर प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन ॲक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन. इट इन्क्लूड द फॉलोइंग्स. मग या आपत्तीमध्ये कोणते आपण ॲक्शन घेतल्या पाहिजे ते बघा. प्रिव्हेन्शन ऑफ लॉस ऑफ डेंजर्स, इम्प्रूव्हिंग टॉलरन्स. मग जर काही कोणाचं व्यक्ती लॉस होत असेल, तर आपल्याला तर त्याच्यावरती आपण थोडा उपचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्याला हातभार लावला पाहिजे किंवा त्याला सांगितलं पाहिजे. थर्ड आहे प्रोव्हाइडिंग रिलीफ फ्रॉम डिझास्टर, मिनिमायझिंग द इंटेन्सिटी अँड एक्सटेंडेड ऑफ हार्म. मग एखादा व्यक्ती डिझास्टरमध्ये आजारातून निघालेला असेल, तर त्या व्यक्तीला आपल्याला एखाद्या भूकंपामध्ये म्हणा किंवा काहीतरी याच्यामध्ये मग तर त्याला आपण मदत केली पाहिजे. प्रिपरेशन टू फेस द डिझास्टर. आणि आपत्तीला सामोरे जाण्याचे आपल्यामध्ये क्षमता पाहिजे. इमिडिएट ॲक्शन इन डिझास्टर सिच्युएशन. आणि ज्या आपत्तीमध्ये कोणी जर आपल्याला दिसत असेल, आपत्ती आपल्यासमोर घडत असेल, तर आपण त्याच्यावरती लगेच ॲक्शन घेतली पाहिजे. असेसमेंट ऑफ डॅमेज अँड इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर. आणि जे काही या आपत्तीमार्फत नष्ट होत आहे, तर ते आपण त्याच्यावरती थोडे रूल्स अप्लाय केले पाहिजे, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला सहानुभूती जशी म्हणतो आपण त्या पद्धतीने दिली पाहिजे. ओके. अरेंजिंग फॉर रिसीव्ह वर्क अँड हेल्प. आणि त्या व्यक्तीला आपण काम करण्यामध्ये मदत केली पाहिजे किंवा थोडीफार पैसे वगैरे देऊन त्याला सहानुभूती दिली पाहिजे. ओके. रिहॅबिलिटेशन अँड रिबिल्डिंग. मग या अशा व्यक्तीला आपण थोडीफार मदत केलीच पाहिजे आणि हे आपलं कार्य आहे, जेणेकरून तो व्यक्ती वरती काही जे संकट आलेले असेल ते दूर होण्याचा प्रयत्न होईल अशा पद्धतीने. ओके. ब्लिडिंग. मग ब्लिडिंगच्या मार्फत बघा कसं आहे, ते ब्लिडिंग होत असेल तर काय केलं पाहिजे. इफ द विक्टिम इज इंज्युअर्ड अँड ब्लिडिंग थ्रू द वाउंड, then the wound should be covered with the antiseptic pad and pressure applied on it for 5 minutes with either thumb or palm. मग ब्लिडिंग जर होत असेल, एखाद्या व्यक्तीचं जर थांबतच नसेल रक्तस्राव, तर काय करायचं आहे तुम्हाला,
की त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जखम झालेली आहे, लागलेला आहे, त्या जखमेवर त्या अँटीसेप्टिक पॅड जो असतो ते लावलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो आपल्या घरामध्ये छोट्या साईजमध्ये हे असतं बघा, बँडेज असतात, तर बँडेज लावलं पाहिजे आणि किंवा त्याला 5 मिनटं थोडं दाबून ठेवलं पाहिजे त्या जखमेला, की जेणेकरून त्याचं जे रक्तस्राव आहे तो बंद होईल. ओके. फ्रॅक्चर अँड इम्पॅक्ट ऑन व्हर्टिब्रा. मग जर फ्रॅक्चर झालेलं असेल तर त्या व्यक्तीसोबत कसं आपण वागलं पाहिजे बघा. इफ एनी बोन इज फ्रॅक्चर इट इज इसेन्शियल दॅट द फ्रॅक्चर्स पार्ट बी implies it can be done with the help of any available wooden rods, buttons, rulers. If there is an impact on the back or vertebral column, the patient should be kept immobile on a firm stretcher. जर एखादा व्यक्ती अशा फ्रॅक्चर कंडिशनमध्ये असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, त्या व्यक्तीला तुम्ही हेल्प केली पाहिजे. एक तर चेअरवरती बसवलं पाहिजे आणि ती चेअर उचलून नेली पाहिजे, किंवा तुम्ही त्याला अशा हाताची अशी ॲक्शन घेतली पाहिजे म्हणजे हातावरती उचलून नेलं पाहिजे. बर्न्स, जर एखादा व्यक्ती जळाला असेल किंवा अग्नीमध्ये सापडला असेल तर इफ विक्टिम हॅव बर्न इंजुरीज इट इज beneficial to hold the injured part under clean and cold flowing water for at least 10 minutes. बघा, जर एखादा व्यक्ती जळाला असेल तर त्या व्यक्तीच्या सपोज त्याचा हात जळाला असेल तर त्या व्यक्तीच्या हातावरती थंडगार पाणी आपल्याला 10 मिनटं म्हणजे टाकायचं आहे, जेणेकरून त्याला तो थंडावा, जे काही हीट त्याच्या हातामध्ये लागलेली आहे तिथे थंडावा येईल आणि जे फोड असतील ते फोड येणार नाही, त्याची शक्यता कमी होईल अशा पद्धतीने. ओके. फॉर इंज्युअर लाईक स्प्रेन्स, ट्विजिंग अँड कंस्ट्रक्शन द राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. रेस्ट, अलाव द विक्टिम टू सीट अ रिलॅक्स पोझिशन. काय करायचं आहे आपल्याला, तर त्या व्यक्तीला जो इंज्युअर झालेला असेल, पेशंट जो आजारी असेल, त्या व्यक्तीला सुरुवातीला आपल्याला एका ठिकाणी बसवायचं आहे. सेकंड आहे अप्लाय अँड आईस पॅक टू इंज्युअर पार्ट. आणि ज्या ठिकाणी तो जळाला असेल, काही लागले असेल, त्या ठिकाणी आपल्याला थंडा म्हणून त्याला आईस लावायचा आहे. ओके. कॉम्प्रेशन, आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट द इंज्युअर्ड पार्ट शुड बी मॅनेज जेंटली. मग अशा म्हणजे त्या व्यक्ती स्वतः काय करणार आहे, जो इंज्युअर झालेला जे पार्ट आहे, आपण आईस ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर तो पार्ट त्याला थोडा रिलॅक्स वाटायला लागेल. नंतर आहे इव्हॅल्युएट. द इंज्युअर पार्ट शुड बी केप्ट इन रेस्ट इव्हॅल्युएट पोझिशन. आणि जो पार्ट त्याचा इंज्युअर झालेला आहे, खराब झालेला आहे, तो पार्ट्सला कसं वाटणार आहे, रिलॅक्स वाटणार आहे. मग हाऊ टू ट्रान्सपोर्ट विक्टिम पेशंट. मग आपण कसं विक्टिम पेशंटला ट्रान्सपोर्ट करणार बघा. फर्स्ट पिक्चरमध्ये दिसतंय आपल्याला त्या पद्धतीने बघा. क्रेडल मेथड युजफुल फॉर चिल्ड्रन अँड अंडरवेट विक्टिम. म्हणजे कमी जे वेटेड असतील किंवा छोटे मुलं असतील तर त्यांना आपण जर ते इंज्युअर झालेले असतील, त्यांना काही लागलं असेल किंवा ते चक्कर पडलेले असेल तर अशा व्यक्तीला आपण सहज उचलू शकतो, म्हणून त्याला आपण उचलून हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या पायाला लागलेलं असेल तर त्याला आपण आपल्या हाताच्या मदतीने नेलं पाहिजे. कॅरिंग पिग बॅग्स युजफुल फॉर कॅरिंग पेशंट हू आर अनकॉन्शियस. मग जो व्यक्ती अनकॉन्शियस पणा म्हणजे त्याला वाटत असेल की मला बरं नाही वाटत आहे, तशा व्यक्तीला आपल्याला या पद्धतीने पकडून त्याला आपण त्याच्या जी जागेवर त्याला जायचं आहे त्या जागेवर पोचवायचं आहे. किंवा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा त्याला लिफ्टिंग करू शकता, या पद्धतीने सुद्धा करू शकता. ओके. ह्युमन
Corruption method. If one of the legs is injured, the victim should be supported with minimum load on other legs. जर एखाद्या व्यक्तीच्या एका पायाला लागलेलं असेल, एक पाय फ्रॅक्चर झालेला असेल, तर दुसऱ्या पायाने चालू शकतो थोडा थोडा, किंवा त्याला चालता येत नसेल तर आपण त्याला या पद्धतीने उचलून नेऊ त्याच्या घरापर्यंत, ज्या जागेवर जायचं आहे त्या जागेवर त्याला सोडू शकतो, किंवा या पद्धतीने हाताची आपण घडी मारून त्याला पोहोचवू शकतो. पिलिंग अवर लिफ्टिंग मेथड. दिस इज यूज्ड फॉर कॅरिंग अँड अनकॉन्शियस पेशंट थ्रू अ शॉर्ट डिस्टन्स. छोट्याशा डिस्टन्समध्ये म्हणजे थोड्याशा जागेवर जर जायचं असेल तर आपण या अशा पद्धतीने त्या व्यक्तीला उचलून पोहोचवू शकतो. कॅरिंग ऑन 4 hand chair. This is useful when support is needed for part below waist. जर अशा एखाद्या व्यक्तीला जर चालणं सहज शक्य नसेल, किंवा तो त्याची जे त्याला आपण खालतून उचलायचं आहे, जर आपल्यापेक्षा तो वेटेडने कमी असेल तर आपण असं इझिली त्याला असं कॅरी करू शकतो. तर त्याला आपण अशा पद्धतीने आज सुरुवातीला बॅक साईडला पाठीच्या पकडायचं, नंतर एका हाताने त्याच्या पायांवरती मांड्यांवरती पकडायचं, आणि त्याच्यानंतर त्याला असं आपण पिकअप करायचं आहे, आणि त्याला ज्या जागेवर जायचं असेल, कुठे हॉस्पिटलला पोचवायचं असेल तसं आपण पोचवायचं आहे. कॅरिंग ऑन 2 hand chair. मग 2 hand chair कशी बघा, युजफुल फॉर दोज पेशंट हू कान यूज देअर हँड्स बट कॅन होल्ड देअर बॉडी अपराईट. मग जर एखादा व्यक्ती त्याचा हात डॅमेज झालेला असेल, तो त्याच्या साह्याची मदतीने स्वतःला सावरू नाही शकत, तर तशा व्यक्तीला आपल्याला या पद्धतीने जसं ते हे असतं, जसं की पलंग असतो किंवा एखादी चेअर, लांब चेअर असते, या पद्धतीने त्याला आपण पिकअप करू शकतो. अदर इंजुअर मेजर. Boats are used by civil administration to rescue people trapped in flooded area as any emergency measure. Wooden board, bamboo floats, air filled rubber tube from a tire can be used to advantages. मग आपल्याला काही कुठे पण इमर्जन्सी असेल तर त्या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे. सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनचे जे पीपल्स असतात ते करत असतात, पण आपण सुद्धा केली पाहिजे की त्या व्यक्तीला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ओके. फायर एक्सटिंग्विशर इज portable appliance that can be easily carried anywhere. Various appliances are used to put out a fire. Visit the fire department in your city and collect details information. बघा, मग ज्या ठिकाणी फायर म्हणजे आग लागलेली असेल तर त्या ठिकाणी फायर ब्रिगेडवाले लोक मदत करत असतात की ते आग विझवण्याचं कार्य करत असतात. मग याच्यासाठी तुम्हाला अधिक माहिती नेटवरून किंवा फायर ब्रिगेडच्या ज्या काही लॅब असतील किंवा हे असेल त्यांचं हे हॉस्पिटल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जी व्हिजिट देऊन माहिती कलेक्ट करायची आहे की ते कशा पद्धतीने ट्रीटमेंट करत असतात. ओके. अशा पद्धतीने आपला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हे चॅप्टर फिनिश झालेलं आहे. डोंट फॉरगेट. अंडरस्टँड स्टुडंट.